नमस्कार, मी पूजा पहाडे, रेकी ग्रँडमास्टर, मनेरी ग्रँडमास्टर आणि एंजल थेरपिस्ट. प्रिशा डिवाइन हिलिंग सेंटरमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत आहे. कसे आहात सगळे? आता तर आपला हा रेकी लेवल 1 चा 5वा दिवस आहे. सर्वांनी प्रॅक्टिस जर केलेली असती, जर मी सांगितल्याप्रमाणे तुमची प्रॅक्टिस झाली असती, तर तुम्ही आज म्हटलं असतं की मी स्वस्त आहे, मस्त आहे आणि जबरदस्त आहे. हं? सांगितलेले इन्स्ट्रक्शन फॉलोच करत नाही. ओके, चला. आज मी तुम्हाला मनी मंत्र देणार आहे. आज आपण एक मनी मंत्र बघा, दिवाळी असली की आपण आपल्या घराची साफसफाई करतो. करतो. प्रत्येक गोष्टी साफसफाई आपण करत असतो. आणि जिथे आपण पैसे ठेवतो ना, आपला आपला जो पर्स असतो तर स्त्रियांना जास्तीत जास्त सवय असते की पैसे हे चुरगळून ठेवायची सवय असते कुठेही. डब्यात ठेवतील, कुठे पर्समध्ये. तर मनी मंत्र द्यायच्या आधी जिथे आपली समृद्धी आपण ठेवतो, आपला पैसा, तर ठेवण्याची पद्धत आधी तर ती तुम्ही दुरुस्त करावी. कारण बघा जर का तुम्हाला एका रूममध्ये ठेवलं आणि त्या रूमला बंद केलं, रूम बंद करून दिलं आणि तुम्हाला त्याच्या आतमध्ये ठेवलं, मग तुम्हाला कसं वाटेल? कोंडल्यासारखं वाटेल ना? मग आपण पैसा जेव्हा ठेवतो, पैशाच्या नोटाला हा चुरगळून ठेवत असतो. त्यांना पैसा म्हणजे लक्ष्मीचे रूप आहे. पैशाला आपण चुरगळून ठेवलं ते पैशांना वाटेल ना चुरगळल्यावर की असं मला डांबून ठेवलेलं आहे म्हणून. तर तुम्ही यापुढे पैसा जेव्हा ठेवत आहे, तर आपल्या पर्समध्ये व्यवस्थित सरळ लावून ठेवायचं आहे. आणि जर तुमच्या पर्समध्ये जर अनावश्यक ज्या वस्तू असतील किंवा जसं की आपल्या कुठल्या-कुठल्या चिठ्ठ्या असतात. म्हणजे दवाखान्याच्या चिठ्ठ्या झाल्या, अनावश्यक चिठ्ठ्या ज्या पर्समध्ये असतात, तर ते आजच तुम्ही काढून ठेवा. म्हणजे बाहेर फेका. काय होतं ना, दवाखान्याच्या चिठ्ठ्या आपण ठेवत असतो. त्याच बाजूला आपला पैसा असतो. तर तो पैसा त्या एनर्जीला अट्रॅक्ट करतो. म्हणजे जिथे दवाखान्याच्या चिठ्ठ्या आहेत, हॉस्पिटलच्या, ती एनर्जी शोषून घेतो आणि मग तो पैसा तुमच्या जवळ न टिकता तो पैसा औषधींवर लागत असतो. ठीक आहे. जसं आपण त्यांना ज्या प्रकारची आपण एनर्जी क्रिएट करू, त्याच प्रकारची एनर्जी क्रिएट होत असते. ओके. तर आधी तर सर्व अनावश्यक वस्तू पर्समधून काढून ठेवायची आहे आणि फक्त तिथे तुमची आयडी किंवा पैसा हाच असणं गरजेचे आहे. ठीक आहे. रेकी रेकी फक्त शारीरिक, मानसिक आणि आध्यात्मिकतेवर उपचार नव्हे, तर आर्थिक लेव्हलच्या आर्थिक आर्थिक आपली समृद्धी वाढवण्यासाठी सुद्धा आपल्याला मदत करत असतं. ओके, प्रिशा? हं. रेकी आपल्या आर्थिक लेव्हलच्या ज्या आहे आपल्याला आर्थिक परिस्थितीमध्ये सुद्धा वाढ करण्यात रेकी मदत करत असते. ओके. आणि डोनेशन डोनेशन आपल्याला करायचे आहे. खूप डोनेशन नसेल होत तर नका करू, पण डेलीचे तुम्ही एक रुपया जमून 30 दिवसाचे 30 रुपये असे डोनेट करू शकता. ज्यांना जेवढं शक्य असेल तेवढं करा. पण ज्यांना नसेल पण थोड्या प्रमाणात तरी डोनेशन करा. कारण की त्याचं मल्टिपल होऊन ते तुम्हाला मिळत असतं. होऊ शकते की तुम्ही 30 दिवसाचे एक रुपये जमा करून 30 रुपये डोनेट केले. त्याचे मल्टिपल होऊन तुमच्याकडे परत येत असतं. ठीक आहे. म्हणजे 1% तरी डोनेशन करायला पाहिजे सर्वांनी. आणि जेव्हा आपण भाजीवाल्यांकडे जातो, बघा भाजी हा वो दरवाजा हाऊसफुल
आणि सर्वप्रथम फाटका पर्स वापरायचे नाही. पुरुषांकडे फाटका पर्स असेल तर ते चेंज करून घ्या. स्त्रियांजवळ पण फाटकी पर्स असेल तर ती चेंज करून घ्या. आपण लक्ष्मी मातेला असं ठेवतो का फाटक्या जागी? लक्ष्मी मातेला आपण जेव्हा ठेवतो, चांगल्याच जागी ठेवतो ना, तर पैसा हा लक्ष्मीचे रूप आहे, म्हणून तुम्हाला फाटका पर्स वापरायचा नाही आहे. आणि जिथे आपण भाजीवाल्यांना पैसे देत असतो, भाजी भाजी घेताना असो किंवा इतर कुठल्याही वस्तू आपण घेत असतो, तर त्यांना पैसे देत, तर त्या पैशांना काय म्हणायचे आहे की पैशांना जेव्हा तुम्ही देता, तर त्यांना म्हणायचे आहे की अ, हा पैसा मी या अमुक अमुक एका व्यक्तीला देतो आहे. याच्या जीवनात सर्व प्रकारच्या सुख, समाधान निर्माण करून हे पैसे माझ्याकडे परत यावे. आय एम वेटिंग फॉर यू, आय लव्ह यू, असं पैशाला म्हणून त्यांना द्यायचं. ओके. आणि तुमचे जे प्रॉपर्टीचे पेपर्स असतील, तर खूप दिवस तुम्ही त्यांना ठेवलेलं आहे लॉकरमध्ये. त्यांना दर 15-15 दिवसांनी काढून त्यांच्यावर जी धूळ वगैरे असेल ती साफ करून त्यांना परत त्याच जागी ठेवायचं. आणि अफर्मेशन आपल्याला काय द्यायचे आहे की दिवसेंदिवस माझ्या या प्रॉपर्टीची व्हॅल्यू वाढत आहे. दिवसेंदिवस माझ्या या प्रॉपर्टीची व्हॅल्यू वाढत आहे. माझ्याजवळ अगदी सहज सहज पैसा येतो आहे. माझ्याजवळ अगदी सहज सहज पैसा येतो आहे. असं पॉझिटिव्ह अफर्मेशन तुम्हाला तुमच्या बँक पासबुक आणि प्रॉपर्टीच्या पेपरवर अफर्मेशन देऊन परत मग त्या ठिकाणी ठेवायचं आहे. ओके. आणि मी समृद्ध आहे, मी समृद्ध आहे, मी समृद्ध आहे, असं डेली तुम्हाला म्हणायचे आहे. कारण की ज्याही मनी ब्लॉकेजेस असतील ते क्लिअर होतात. ठीक आहे. आणि काल आपण सेवन चक्रा म्हणजे काय शिकलेलो? सेवन चक्राची मी आज तुम्हाला हिलिंग करून देणार आहे. म्हणजे माझ्याकडून मी तुम्हाला हिलिंग पोहोचवणार आहे. तर सर्वांची व्हिडिओ ऑन असणं गरजेचं आहे. आणि एका जागेवर तुम्हाला बसावं लागेल. हिलिंगसाठी व्हिडिओ ऑन असणं गरजेचे आहे. एका जागेवर बसावं लागेल. चालता चालता हिलिंग होत नाही. ठीक आहे. आपण काल सेवन चक्रात शिकलेलो आहे. आता माझ्याकडून तुम्हाला हिलिंग पोहोचवणार आहे मी. म्हणजे तुमच्या शरीरात ज्याही नकारात्मक नकारात्मक असेल, अजून काही तुमच्या शरीरात ताण तणाव असेल, ते पूर्णपणे दूर होणार आहे हिलिंगच्या द्वारे. ओके. तर प्लीज तुम्ही सर्वांनी तुमचे व्हिडिओ ऑन करा. सर्वांनी तुमचे व्हिडिओ ऑन करावे अशी विनंती आहे माझी. आणि रूट चक्रापर्यंत मला तुम्ही दिसणार असं तुमचा मोबाईल सेट करून ठेवा. म्हणजे असं एका जागेवर ठेवायचं. तुम्हाला मोबाईल हातात नको तुमच्या. तुमच्या सातही चक्रांची हिलिंग करणार आहे. म्हणजे तुम्हाला आता कुठलाही ताण तणाव असेल तो दूर होणार आहे तुमचा. ओके. स्नेहल मॅम, प्लीज स्विच ऑन युअर व्हिडिओ. प्रीती मोहिते, मी 2 मिनिटं येते. लवकर लवकर व्हिडिओ ऑन करा. सॉरी. चला, व्हिडिओ ऑन नाही करत त्यांच्यासाठी काही प्रॉब्लेम नाही. असं तर त्यांना तसंच. एका जागेवर बसा आणि असं बसा की शांत, जिथे तुम्हाला डिस्टर्ब कोणी करणार नाही. पाणी पिऊन बसून जा थोडं. थोडं पाणी पिऊन बसायचं आहे तुम्हाला. आपला हा खूप पॉवरफुल मेडिटेशन असणार आहे.
चला तर. सर्व बसलेले आहे. ओके. बेटा बस ना तू. चला. डोळे हलके बंद आणि पाठीच्या कणात ताट ठेवायचे. डोळे हलके बंद, पाठीच्या कणात ताट आणि अगदी रिलॅक्स तुम्हाला बसायचे आहे. अगदी रिलॅक्स तुम्हाला बसायचं आहे. आणि संपूर्ण लक्ष तुमच्या श्वासांवर केंद्रित करा. संपूर्ण लक्ष तुमच्या श्वासांवर केंद्रित करा. येणारा प्रत्येक श्वास तुम्हाला परमसुख, समाधान, आरोग्य, ऐश्वर आणि दीर्घायुष्य प्रदान करत आहे. येणारा प्रत्येक श्वास तुम्हाला परमसुख, समाधान, आरोग्य, ऐश्वर आणि दीर्घायुष्य प्रदान करत आहे. जाणाऱ्या प्रत्येक श्वासासोबत कल्पना करा, कल्पना करा तुमच्या जीवनातील प्रत्येक दुःख, कष्ट, सर्व प्रकारची नकारात्मकता कायमस्वरूपी दूर होत आहे. कल्पना करा, कल्पना करा तुमच्या जीवनातील प्रत्येक दुःख, कष्ट, नकारात्मकता कायमस्वरूपी दूर होत आहे, दूर होत आहे, दूर होत आहे. प्रत्येक कष्ट, दुःखांना तुम्ही दूर करत आहात, दूर करत आहात. दिव्य रेकी शक्तीला आव्हान करा. दिव्य रेकी शक्तीला आव्हान करायचे आहे आणि आज या साधनेच्या माध्यमातून अलाव करायचे आहे. आणि या साधनेच्या माध्यमातून अलाव करायचे आहे. दुःखांना दूर करण्यासाठी, शरीर आणि मनातील तणावांना दूर करण्यासाठी कल्पना करा, कल्पना करा, कल्पना करायची आहे तुम्हाला. मनातील सर्व तणावांना दूर करण्यासाठी कल्पना करा की तुम्ही संपूर्ण स्वास्थ्यमय ऊर्जा आपल्या जीवनामध्ये आकर्षित करत आहे. संपूर्ण स्वास्थ्यमय ऊर्जा आपल्या जीवनामध्ये आकर्षित करत आहे. अनंत स्रोतातून वाहत येणारी दिव्य ब्रह्मांडीय ऊर्जा तुमच्यापर्यंत पोहोचत आहे, तुमच्यापर्यंत पोहोचत आहे आणि तुमच्या जीवनामध्ये परमसुख, समाधान, आरोग्य, ऐश्वर आणि दीर्घायुष्य देण्यासाठी ही ऊर्जा ऍक्टिव्हेट होत आहे. तुमच्या जीवनामध्ये परमसुख, समाधान, आरोग्य, ऐश्वर आणि दीर्घायुष्य देण्यासाठी ही ऊर्जा ऍक्टिव्हेट होत आहे, ऍक्टिव्हेट होत आहे, ऍक्टिव्हेट होत आहे. ही दिव्य ऊर्जा तुमच्या क्राउन चक्रामध्ये पोहोचत आहे. ही दिव्य ऊर्जा तुमच्या क्राउन चक्रामध्ये पोहोचत आहे आणि क्राउन चक्रामध्ये कुठल्याही कारणाने कुठल्याही प्रकारची नकारात्मकता असेल, तणाव असेल, त्या प्रत्येक नकारात्मकतेला आणि तणावाला कायमस्वरूपी दूर करत आहे, कायमस्वरूपी दूर करत आहे. ही दिव्य रेकी शक्तीची ऊर्जा आता तुमच्या थर्ड आय चक्रामध्ये पोहोचत आहे. ही दिव्य रेकी शक्तीची ऊर्जा आता तुमच्या थर्ड आय चक्रामध्ये पोहोचत आहे. थर्ड आय चक्र इथे तुमच्या शरीर लेवलवर, मन लेवलवर जर कुठल्याही प्रकारची निगेटिव्हिटी असेल तर ही सर्व प्रकारची निगेटिव्हिटी क्लीन करत आहे, क्लीन करत आहे, क्लीन करत आहे. आता ही सर्व प्रकारची नकारात्मकता, सर्व प्रकारची नकारात्मकता तुमच्या थर्ड आय चक्रापर्यंत पोहोचत आहे. संपूर्ण मस्तिष्क, दोन्ही डोळे, कान, नासिका आणि ओठ यामध्ये कुठल्याही प्रकारची नकारात्मकता असेल, सर्व रिमूव्ह करत आहे, रिमूव्ह करत आहे, रिमूव्ह करत आहे. दातांमध्ये काही प्रॉब्लेम्स असतील, जिभेमध्ये काही प्रॉब्लेम्स असतील, थ्रोट चक्रामध्ये काही प्रॉब्लेम्स असतील तर ते सगळ्या प्रकारची नकारात्मकता कायमस्वरूपी रिमूव्ह करते. जस्ट रिमूव्ह, जस्ट रिमूव्ह, जस्ट रिमूव्ह. कायमस्वरूपी रिमूव्ह करत आहे, रिमूव्ह करत आहे, रिमूव्ह करत आहे. सगळ्या प्रकारच्या नकारात्मकतेला पूर्णपणे रिमूव्ह करत आहे. तुमच्या थ्रोट चक्रामध्ये इथे खूप अव्यक्त भावना आहेत, इथे खूप अव्यक्त भावना आहेत. कुणीतरी तुम्हाला बोलून गेला, त्याला उत्तर द्यायचे राहून गेले. कुणीतरी तुम्हाला बोलून गेला, त्याला उत्तर द्यायचे राहून गेले. कुणीतरी तुम्हाला तणाव दिलं होतं, त्याला उत्तर द्यायचं राहून गेलं होतं, त्याला उत्तर द्यायचं राहून गेलं होतं. कंठापर्यंत ते शब्द येऊन थांबलेले
कंठापर्यंत ते शब्द येऊन थांबलेले आहे. झालेल्या दुःखांचे फोट इथेच येऊन गिळलेले आहेत. झालेल्या दुःखांचे फोट इथेच येऊन गिळलेले आहेत. ती सगळी नकारात्मकता आणि त्याच सोबत तुमचं अन्ननलिका, श्वसन नलिका, थायरॉइड ग्लॅन्ड, टॉन्सिल्स इथे कुठल्याही कारणाने कुठल्याही प्रकारची नकारात्मकता असेल, सगळ्या प्रकारची नकारात्मकता पूर्णपणे दूर होत आहे, पूर्णपणे दूर होत आहे, पूर्णपणे दूर होत आहे, दूर होत आहे, दूर होत आहे. आता ही दिव्य रेखी शक्तीची, दिव्य ब्रह्मांडीय रेखी शक्तीची ऊर्जा तुमच्या हार्ट चक्रापर्यंत पोहोचत आहे. दिव्य रेखी शक्तीची ब्रह्मांडीय ऊर्जा ही तुमच्या हार्ट चक्रापर्यंत पोहोचत आहे, हार्ट चक्रापर्यंत पोहोचत आहे. बघा, तुमचं लंग्स, हृदयाचा भाग, छातीचा भाग, पाठीमागचा स्पाईनचा भाग, दोन्ही हात, खांद्यापासून बोटांपर्यंत कुठल्याही कारणाने कुठलीही नकारात्मकता असेल, त्या प्रत्येक निगेटिव्हिटीला कायमस्वरूपी हील करत आहे, परमनंटली हील करत आहे, हील करत आहे, हील करत आहे, हील करत आहे. अलाव करा हृदयापर्यंत, अलाव करा हृदयापर्यंत. हृदयामध्ये सुख दुःखाच्या भावना साठवून ठेवलेल्या होत्या, सुख दुःखाच्या भावना साठवून ठेवलेल्या होत्या. त्या प्रत्येक भावनेला आज रिलीज करायचे आहे, त्या प्रत्येक भावनेला आज रिलीज करायचे आहे, रिलीज करायचे, रिलीज करायचे. जस्ट अलाव, जस्ट अलाव, जस्ट अलाव. हृदयातल्या प्रत्येक नकारात्मक भावनेला, हृदयातल्या प्रत्येक नकारात्मक भावनेला दूर करण्यासाठी अलाव करा. जस्ट अलाव, जस्ट अलाव, जस्ट अलाव. आता बघा, ही दिव्य ऊर्जा तुमच्या मणिपूर चक्रांपर्यंत पोहोचलेली आहे. आता ही दिव्य ऊर्जा तुमच्या मणिपूर चक्रांपर्यंत पोहोचलेली आहे, मणिपूर चक्रापर्यंत पोहोचलेली आहे. मणिपूर चक्र नाभीच्या 3 बोट वर असलेला चक्र आहे. मणिपूर चक्र नाभीच्या 3 बोट वर असलेला चक्र आहे. संपूर्ण डायजेस्टिव्ह सिस्टीम, लिव्हर, पॅनक्रियाज इथे कुठल्याही कारणाने कुठल्याही प्रकारची निगेटिव्हिटी असेल, अतृप्त इच्छा असतील, त्या सर्व नकारात्मकतेला ही दिव्य रेखी शक्तीची ऊर्जा परमनंटली काढून टाकत आहे, परमनंटली काढून टाकत आहे, परमनंटली काढून टाकत आहे, परमनंटली काढून टाकत. जस्ट अलाव करा, अलाव करा. रिमूव्ह करण्यासाठी अलाव करा, अलाव करा. आता ही दिव्य रेखी शक्तीची ऊर्जा तुमच्या स्वादिष्ठान चक्रापर्यंत पोहोचत आहे. ही दिव्य रेखी शक्तीची ऊर्जा तुमच्या स्वादिष्ठान चक्रांपर्यंत पोहोचत आहे. संपूर्ण जेनेटिक ऑर्गन, बीजकोश आणि तुमची किडनी इथे कुठल्याही कारणाने कुठल्याही प्रकारची समस्या असेल, त्या सर्व समस्येला रिमूव्ह करून तुमचे स्वादिष्ठान चक्र सगळं नकारात्मक ऊर्जांना घेऊन रूट चक्रापर्यंत पोहोचत आहे, रूट चक्रांपर्यंत पोहोचत आहे, रूट चक्रांपर्यंत पोहोचत आहे. तुमच्या संपूर्ण रूट चक्र जीवनामध्ये अस्थिरतेच्या कारणांना घेऊन ही दिव्य रेखी शक्तीची ऊर्जा तुमच्या दोन्ही पायांना स्पर्श करत आहे. ही दिव्य रेखी शक्तीची ऊर्जा तुमच्या पायांना स्पर्श करत आहे, अगदी तळपायातून फोर्सफुली डोक्यांच्या केसांपासनं पायांच्या नखांपर्यंत असलेल्या प्रत्येक नकारात्मकतेला काढून पृथ्वीच्या भूगर्भामध्ये डीप जात आहे, डीप जात आहे, डीप जात आहे, डीप जात आहे. अलाव करा तुमच्या डोक्याच्या केसांपासून तर पायांच्या नखांपर्यंत असलेल्या प्रत्येक नकारात्मकतेला तुमच्या शरीरातून बाहेर जाण्यासाठी अलाव करा, बाहेर जाण्यासाठी अलाव करा, अलाव करा, अलाव करा, परमनंटली. आता तुमच्या जीवनातून सर्व प्रकारच्या नकारात्मकता कायमस्वरूपी निघालेल्या आहेत. आता तुमच्या जीवनातल्या सर्व प्रकारच्या नकारात्मकता कायमस्वरूपी निघालेल्या आहेत, कायमस्वरूपी निघालेल्या आहेत, कायमस्वरूपी निघालेल्या आहेत. आणि आता तुमच्या जीवनात फक्त आणि फक्त सुख,
समाधान, ऐश्वर्य, आरोग्य आणि दीर्घायुष्याची ऊर्जा तुमच्यापर्यंत पोहोचत आहे. सुख, समाधान, आरोग्य आणि दीर्घायुष्याची ऊर्जा तुमच्यापर्यंत पोहोचत आहे, तुमच्यापर्यंत पोहोचत आहे. कल्पना करा, की आता ही दिव्य रेखी शक्तीची ऊर्जा तुमच्यापर्यंत पोहोचत आहे. कल्पना करा, कल्पना करा. कल्पना करायची आहे तुम्हाला, की आता तुमच्या जीवनामध्ये सर्व प्रकारच्या सुख, समाधान, आरोग्य आणि आर्थिक या सर्व इच्छा तुमच्या पूर्ण होत आहे, पूर्ण होत आहे, पूर्ण होत आहे. आणि आता हळूवार तुम्हाला डोळे उघडायचे आहे, हळूवार. हात आपले दोन्ही रब करा आणि डोळ्यावर हळूवार ठेवायचे आहे. हस्तस्पर्श अगदी हलका असायला पाहिजे, अगदी हलका असायला पाहिजे. कसं वाटलं मेडिटेशन? मेडिटेशन कसं वाटलं? छान. ओके, ओके, ओके. गुड. छान. रोज तुम्हाला रोज तुम्हाला जे मी काल 7 चक्राचे मेडिटेशन जे पाठवलेलं आहे, तुम्ही कुणी ऐकलं का? 7 चक्राचे मेडिटेशन मी पाठवलेला आहे, तो ऑडिओ तुम्ही बघितलेला आहे का? ऐकलेला आहे का? कुणीच नाही ऐकलं? तुमच्याच चांगल्यासाठी पाठवलेला आहे तो. तुम्ही एकदा ते करून बघा. बीज मंत्र आहे तिथे लम, वम, रम आपल्या 7ही चक्रांचे बीज मंत्र आहे. जे काल आपण शिकलेलो. आपण काल 7ही चक्र शिकलेलो. ओके. तर त्याचेच ते बीज मंत्र आहे आणि हा मेडिटेशन तुम्हाला रोज केल्याने खूप फायदा होत असतो. आपले 7ही चक्र कधी बॅलन्स असतात, कधी अनबॅलन्स असतात. तर ते सगळे 7 चक्रांना बॅलन्स करण्यासाठी तो मेडिटेशन आहे. ओके. करून बघा तुम्ही आज नाही उद्या सकाळी डेली सकाळी करायचे आहे. आणि जी ऍक्टिव्हेशन प्रोसेस आहे, जे मी तुम्हाला शिकवलेली 1, 2, 3, 4 प्रोसेस म्हणजे चार्ज, हील अँड प्रोटेक्ट माय पाम चक्रा. हे ऍक्टिव्हेशन प्रोसेस करून तुम्ही 7 चक्रांचं मेडिटेशन जरी केलं, तरी खूप जास्त आपल्या हेल्थ म्हणजे खूप जास्त आपल्याला बेनिफिट्स मिळत असतं. ओके. आणि आपलं हा फर्स्ट लेव्हल रेकीच्या फर्स्ट लेव्हलमध्ये रेकीचे कुठलेही सिम्बॉल्स तुम्हाला दिले जात नाही कारण की शक्तिपातानंतर फक्त तुमची एनर्जी फक्त 10% वाढलेली असते. फर्स्ट लेव्हलच्या शक्तिपदार्थ फक्त तुमची एनर्जी जी आहे ती फक्त 10% वाढलेली असते आणि सेकंड लेव्हलच्या शक्तिपदानंतर तुम्हाला काही सिम्बॉल्स दिले जातात. त्या सिम्बॉल्स नंतर तुमची म्हणजे शक्तिपदानंतर तुमची एनर्जी 40% वाढत असतं आणि थर्ड लेव्हल म्हणजे मास्टर लेव्हल. त्या मास्टर लेव्हलच्या शक्तिपदानंतर तुमची एनर्जी ही 100% होत असतं. तर आपला फक्त म्हणजे इथे सेकंड लेव्हलचे शक्तिपात आणि सेकंड लेव्हलमध्ये आपण फक्त स्वतःवरच नाही तर इतरांवर सुद्धा उपचार करू शकतो. एवढी एनर्जी आपल्यामध्ये आलेली असते. खूप पॉवरफुल सिम्बॉल्स तिथे वापरून आपण जगाच्या पाठीवर कुठेही जर तो व्यक्ती कुठेही दूर आहे, जसं मी नागपूरमध्ये आहे, कोणी मुंबईमध्ये आहे. तर जे मुंबईमध्ये असलेली व्यक्ती किंवा असलेला व्यक्ती मी त्याची हिलिंग तिथे पाठवून म्हणजे त्याला हिलिंग प्रोसेस म्हणतात. हिलिंग करून ती एनर्जी त्याच्यापर्यंत पोहोचवून त्यांना संपूर्ण स्वास्थ्य लाभ मिळवून म्हणजे त्यांना पाठवता येतं. ओके. आणि व्यक्ती आमोरासमोर असणं गरजेचे नाही. असं नाही की तो आमोरासमोर असेल तेव्हाच आपण त्यांना हिलिंग पोहोचवू शकतो असं नाही. तर आपण दूर असून सुद्धा त्यांना हिलिंग पोहोचून त्यांना संपूर्ण स्वास्थ्य प्राप्त करून देऊ शकतो.
ओके. आणि अ, जर कुणाच्या कोर्ट केस असतील किंवा कुणाच्या इच्छेनुसार काही होत नसेल, तर असं एक विश बॉक्स म्हणून तुमच्या ज्याही इच्छा असतात, त्या पूर्ण करण्याचं हे सुद्धा आपल्या सेकंड लेव्हल आणि थर्ड लेव्हलमध्ये आपण शिकत असतो. जर कुणाच्या कोर्ट समजा एखाद्याचे कोर्ट केस आहे आणि तो रिझल्ट त्याच्या बाजूने नाही लागत आहे, पण त्याची बाजू सत्याची असायला पाहिजे. नाहीतर तुम्ही म्हणाल की कोर्ट केस आहे आणि माझी बाजू सत्याची नाही आहे. तर तुम्ही जिंकू शकणार नाही आणि जर तुमची बाजू सत्याची आहे, पण तरी तुम्हाला ब्लॉकेजेस येत आहेत म्हणजे तुमच्या इच्छेनुसार तो रिझल्ट नाही लागतोय आणि सत्याची बाजू आहे तर ती तुमच्या बाजूने रिझल्ट लागण्यासाठी रेकी तुम्हाला खूप जास्त मदत करत असते. ओके. आणि तुमच्या इच्छा पूर्ण करण्यासाठी सुद्धा काही विश बॉक्स असं शिकवलं जातं. हे सेकंड आणि थर्ड लेव्हलमध्ये आपण शिकवत असतो. तसंच डिस्टन्स हिलिंग जे मी सांगितलं तुम्हाला की जगाच्या पाठीवर कुठेही असलेला व्यक्ती आपण त्यांना डिस्टन्सनी हिलिंग पोहोचवू शकतो. म्हणजे इथून तिथपर्यंत त्यांना हिलिंग देऊन हिलिंग पोहोचवू शकतो सगळ्याच गोष्टीसाठी. ओके. आणि एखादी जर तुम्ही ऐकलेलं असेल की याला काळ्या जादूचा प्रभाव आलेला आहे. म्हणजे आपण भरपूर लोकांना ऐकलेलं आहे. आणि डॉक्टर सुद्धा काय सांगतात की आता या पेशंटचे सर्व जे आहेत त्यांचे रिपोर्ट्स जे असतात सगळं नॉर्मल असतं. व्हिडिओ स्टॉप झालं. स्टॉप झाला का माझा व्हिडिओ? भास्कर सर व्हिडिओ बरोबर आहे? ओके गुड. मॅम तुमचं काहीतरी नेटवर्क इश्यू असेल एकदा तुम्ही चेक करून घ्या. ओके. तर काय म्हणत होते मी? हं. अ, आपण बघा डॉक्टर असं सांगतात कधी-कधी काय होतं, की त्या पेशंटचे सगळे रिपोर्ट्स नॉर्मल असतात. पण तो व्यक्ती नॉर्मल नसतो. रिपोर्ट जरी नॉर्मल असले, पण व्यक्ती नॉर्मल नसतो म्हणजे काहीतरी प्रॉब्लेम आहे. ओके. तर हे काय त्याला काळ्या जादूचा काहीतरी प्रकोप आहे. त्याला सायकिक अटॅक असं म्हणतात. त्याच्यावर सायकिक अटॅक झालेला असतो. तर या सायकिक अटॅक पासून आपण सायकिक सर्जरी कसं करायची ही तुम्हाला थर्ड लेव्हलला शिकवलं जात असतं. म्हणजे काळ्या धातूंचा जोही काही झालेला असेल, तर तुम्ही बिना औषधींनी थर्ड लेव्हलवर त्यांच्यावर उपचार करू शकता. म्हणजे स्वतःवर झालेलं असेल, तरी सुद्धा करू शकता. इतरांवर झालेलं असेल, तरी तुमच्यामध्ये एवढी पॉवर असते, की तुम्ही त्यांचा उपचार करू शकता. आणि तसंच 1 मिनिटं. तसंच फक्त व्यक्तींमध्ये काळ्या जादूचा प्रकोप नाही, तर कुणाकुणाच्या घरावर सुद्धा काळ्या जादूचा प्रकोप होत असतो. ओके. जसं की बघा ज्यांच्या घरी वारंवार असा आजार होत असतो. म्हणजे एकाचं झालं, त्याचं थांबलं तर दुसऱ्याचं झालं की तिसरं झालं. असं कंटिन्यू होत असतं. म्हणजे त्यांच्या घरात काहीतरी सायकिक अटॅक झालेला आहे, असं असतं. तर या सायकिक अटॅक पासून रक्षण म्हणजे बिना पैशाने तुम्ही त्यांचं किंवा म्हणजे करू शकता. जे काही तुम्हाला सायकिक सर्जरी असं त्याचं नाव असतं. तुम्ही करू शकता. एवढी पॉवर तुमच्यामध्ये थर्ड लेव्हलमध्ये आलेली असते. खूप जास्त पॉवरफुल सिम्बॉल्स तिथे वापरून आपण हे करू शकतो. ओके. आणि त्याचप्रमाणे कर्मा म्हणजे काय होतं कर्मा सगळ्यांनी ऐकलेलंच आहे. तर आपण 3 पिढ्यांचे जीन्स कॅरी करत असतो. आपण आपल्या 3 पिढ्यांचे जीन्स कॅरी करत असतो. तसंच म्हणजे बघा आपल्या आजोबांमधले गुण आपल्यामध्ये आलेले आहेत. त्यांच्या आजोबांमधले त्यांच्यामध्ये आले होते आणि त्यांच्या अ, आपल्या बाबांमध्ये आणि आपल्या बाबांमधून आपल्यामध्ये. असं जीन्स आपण 3 पिढ्यांचे जीन्स कॅरी करत असतो. तसंच कर्मा सुद्धा कॅरी करत असतो. त्यांनी कुठेतरी कर्मा त्यांचं बॅड कर्मा म्हणजे बॅड किंवा गुड, चांगलं किंवा वाईट असं कर्मा त्यांनी केलेलं असणार. तर चांगलं सुद्धा आपण करतो, त्याचप्रमाणे बॅड कर्मा सुद्धा त्यांचा आपण कॅरी करत असतो. आणि बघा कुठेतरी ब्लॉकेजेस क्रिएट होत असतात. आपली इच्छा आहे आणि आपल्याला म्हणजे सर्व प्रकारचे आपण प्रयत्न करत असतो, पण ती इच्छा आपली पूर्ण होत नाही. तर असे का बरं घडतं? तर याच्या मागचे कारण म्हणजे कर्मा. तर कर्मा क्लिअरन्स तुम्हाला शिकवलं जातं आणि कर्मा क्लिअरन्सचं मेडिटेशन खूप जास्त पॉवरफुल असतं. ते एक खूप म्हणजे खूप जास्त पॉवरफुल. ओके. ते सुद्धा तुम्हाला थर्ड लेव्हलमध्ये शिकवलं जातं.
व्हॉट इज दिस? समजत आहे का माझं? मी शिकवत आहे तसं? मी शिकवत आहे तुम्हाला समजून राहिलं काय? ओके. आणि आपण एक पेंडुलम आपला जो कोर्स आहे सेकंड इथपासून आपलं फर्स्ट लेवल कम्प्लीट झालेलं आहे. आणि सेकंड लेवलमध्ये मी तुम्हाला सांगितलेलं की सेकंड लेवलमध्ये काय काय टॉपिक राहतात. ठीक आहे. त्याचसोबत पेंडुलम डाउजर सुद्धा एक कोर्स आहे. पेंडुलम डाउजर कोणी ऐकलेला आहे का? पेंडुलम डाउजर. डाउजर नाही ऐकलं कोणीच? ओके. त्या डाउजरने बघा असं आपल्याला असंही म्हणजे आपलं आन्सर तो देत असतो. तर तुमच्या प्रश्नांची उत्तरे तुम्हाला त्या डाउझरनी मिळवू शकतात. हा एक कोर्स आम्ही या सेकंड थर्ड लेवलच्या कोर्समध्ये देत असतो. म्हणजे रेकी सेकंड लेवल, रेकी थर्ड लेवल, त्यासोबत पेंडुलम डाउझर असं कोर्स असतो. आणि आपलं मेडिसिन बुद्धा एक ऑडिओ असतो आणि ते शिकवलं जातं तुम्हाला सेकंड आणि थर्ड लेवलमध्ये. ओके. तर आपली इथून बॅच संपणार आहे आणि सेकंड थर्ड लेवलची बॅच आपली मंडे पासून स्टार्ट होणार आहे. तर सेकंड थर्ड लेवलच्या बॅचसाठी तुम्हाला ऍडमिशन करायची असेल तर तुम्ही त्याची फी आपली 4000 अशी आहे. 4000 सेकंड आणि थर्ड लेवलची फीज आहे 4000 म्हणजे 4000. आणि त्या 4000मध्ये तुम्हाला सेकंड लेवल थर्ड लेवल शिकवलं जाणार आहे. त्याच्यासोबत पेंडुलम डाउझर सुद्धा तुम्हाला तिथे मिळणार आहे. आणि सेकंड थर्ड लेवलचे सर्टिफिकेट मिळतील आणि तुम्हाला व्हिडिओ इथून पुढे जे व्हिडिओज तुम्हाला युट्यूबवर अपलोड होतात ते युट्यूबवर अपलोड न होता तुम्हाला तुम्ही ऍडमिशन घ्या त्या ग्रुपमध्ये तुम्हाला ऍड केलं जाणार आणि तिथे तुम्हाला हे सगळे व्हिडिओज मिळतील. त्याच्यासोबत तुम्हाला फक्त वन टाइम पे करायचे आहे. म्हणजे 4000 तुम्हाला फक्त एकच वेळा पे करायचे आहेत. आणि तुम्हाला हा लाईफ टाइम एक्सेस राहणार आहे. म्हणजे फक्त एकचदा तुम्हाला क्लास करायचे नाही तर तुम्हाला जेव्हाही वाटलं तेव्हा तुम्ही ते क्लास रिपीट करू शकता बिना पेनी. फक्त एकचदा तुम्हाला पे करायचे आहे 4000. ओके. त्यानंतर तुम्हाला कुठलाही त्रास म्हणजे काही अडचणी असल्या तरी तुम्ही मला विचारू शकता. काही प्रॉब्लेम्स असले तर तुम्ही मला विचारू शकता. ओके. आणि आपलं लाईफ टाइम एक्सेस असतं. असं नाही की मॅम एक पुन्हा व्हायचं असतं वर्षभराचे एक्सेस फक्त वर्षभर क्लास केलं की झालं. म्हणजे वर्षभरात तुम्हाला एक्सेस दिलं जातं पण आमच्या क्लासचं एक्सेस आहे पूर्ण वर्ष. 1 वर्ष नाही तर लाईफ टाईम. म्हणजे मी आहे ती तोपर्यंत मी जे क्लास घेणार तोपर्यंत तुम्ही माझे क्लासेस जे आहे सेकंड थर्ड लेवलला ऍडमिशन केली की ते तुम्ही कंटिन्यू करू शकता. ओके. आणि पेंडुलम डाउझरचं एक अजून खूप छान हे असतं की तुम्ही तुमच्या घरातली एनर्जी तुम्ही चेक करू शकता की तुमच्या घरातली एनर्जी पॉझिटिव्ह आहे की निगेटिव्ह आहे. तुम्हाला हे कार्य करायला पाहिजे की नाही करायला पाहिजे. कधी कधी आपण इकडे आड इकडे विहीर असं आणि आपण मधात अडकून असतो. ओके की मला हे काम करायचे आहे हे नाही. कधी कधी मन म्हणतो हो आणि कधी म्हणतो की नाही. म्हणजे आपण दोघां तर पेंडुलम डाउझर तुम्हाला एवढं सहकार्य करतो की तुमच्या प्रश्नांची उत्तरे तुम्हाला तो मिळवून देण्यास मदत होतं. ओके. तर हा कोर्स या सेकंड थर्ड लेवलच्या कोर्स सोबत हा तुम्हाला फ्री मिळेल. हा पेंडुलम डाउझरचा कोर्स. ओके. त्याचसोबत कर्मा क्लिअरन्सच्या मेडिटेशन सुद्धा तुम्हाला मिळणार आहे. आणि आपला लाईफ टाईम एक्सेस. ओके. इथपर्यंत कोणाला काही प्रॉब्लेम आणि कोणाला काही विचारायचं असेल तर तुम्ही मला विचारू शकता. कुणाला काही प्रश्न आहेत काय विचारू शकता मला. हँड राईज करायचं पण मला असं इथून दिसणार नाही. हँड राईज करा की कुणाला काही विचारायचं आहे का. एक मिनिट एकच.
कोणाचा मेसेज होतो? एक मिनिट. असं हँड राईज करा ना प्लीज. ओके, राजश्री मॅम. हा, अनम्यूट करा. हॅलो मॅम. हा, बोला. हा, तर आता मी सेकंड लेवलची स्टुडंट आहे तुमची, तर मला कधी हिलिंग हवी असेल तर मिळू शकते? हिलिंग तुम्हाला प्रॉपर शिकवली जाणार आहे. तुम्हाला नाही तुमच्यासाठी आणि इतरांसाठी सुद्धा हिलिंग शिकवली जाणार आहे. ते मंडे पासून स्टार्ट होणार आहे आपली बॅच. ओके. नाही नाही, तुम्ही पर्सनली मला हिलिंग देऊ शकतात का असं कधी लागेल तर? पर्सनली हिलिंगचे हा. चार्जेस असतात मॅम. पर्सनली हिलिंगचे चार्जेस असतात. अच्छा. एनर्जी एक्सचेंज म्हणतात त्याला, त्याचे वेगळे चार्जेस असतात. हा. ओके. बघा, प्रत्येक वेळा आपण जर तुम्हाला हिलिंग पाहिजे आहे, तर तुम्हाला ते परवडणार नाही. फक्त हिलिंग एकचदा नाही तर ते 7 दिवस कंटिन्यू आपल्याला करायची असते. ओके. आणि 7 दिवस अ, पर पर हिलिंगचे 500 असं असतात. मग एवढं करण्यापेक्षा तुम्ही हा कोर्स केलेलाच बरं ना. म्हणजे तुम्ही स्वतःच्या त्या 4,000 मध्ये तुम्ही स्वतःची हिलिंग, इतरांची हिलिंग आणि तिथे भरपूर काही शिकवलं जातं. ओके. म्हणजे तुम्ही स्वतःचे स्वतः उपचार करू शकता. ओके. ओके. एक मिनिट. रेकॉर्डिंग स्टार्ट. हा, आणखी कोणी काही लिहिलं होतं का मेसेज चॅट बॉक्स मध्ये? कुणाला काही प्रश्न आहे का यात? आपली सेकंड लेवलची बॅच मंडे पासून स्टार्ट होणार आहे आणि त्याची फीज आपली राहणार आहे 4,000 म्हणजे 4,000. त्यात तुम्हाला पेंडुलम ब्राउझर हा एक कोर्स फ्री मिळणार आहे. आणि तसंच मी तुम्हाला आपल्या ग्रुपवर टाकणार आहे की अजून तुम्हाला काय काय त्यात मिळणार आहे तर. ओके. इथपर्यंत कुणाला काही प्रॉब्लेम, काही प्रश्न आहे? नो. ओके. ओके, गुड. छान आहे. प्रश्न नाही म्हणजे सगळं समजलेलं आहे. बरोबर. आणि आपण फर्स्ट दिवसांपासून जे मी तुम्हाला सांगितलेलं आहे की जर कुठलाही तुम्हाला ताणतणाव असेल तर ते ऑन पेपर लिहून काढा, फाडा आणि जाडा. त्यांनी अगदी हलकं आपलं माइंड खूप हलकं होतं. करायला पाहिजे. आणि तुम्हाला काय पाहिजे तुमच्या जीवनामध्ये त्याचं विजन बोर्ड रेडी असणं गरजेचे आहे. कारण आपलं ध्येयच निश्चित नाही आहे. मग आपण इकडे तिकडे आपली वाटा सरळ जाणार आहे का? वाट नाही. इकडे तिकडे जाणार आहे. आधी तर तुमचं एम ठरवा की तुम्हाला कुठपर्यंत पोहोचायचं आहे. म्हणजे आपण त्या वेळी सरळ जाऊ शकतो. राइट. विजन बोर्ड का बरं रेडी ठेवायला पाहिजे? तर आपल्याला त्या सरळ आपल्याला जे पाहिजे ते आपण मिळवू शकतो. विजन बोर्ड रेडी नाही तर मग आपल्याला काय हवंय काय नको ते आपल्यालाच माहिती नाही. आपण कन्फ्युज आहोत. राइट. म्हणून विजन बोर्ड असणं खूप गरजेचं आहे तुमच्या आयुष्यामध्ये. आपल्या सर्वांच्या आयुष्यामध्ये विजन बोर्डचं खूप मोठं महत्व असतं. ओके. आणि रेकी एवढी सुंदर ऊर्जा आहे की तुम्ही रेकीला मागता मागता थकाल, ती तुम्हाला देता देता थकणार नाही. रेकी खूप सुंदर ऊर्जा आहे आणि रेकी फक्त शिकण्यासाठी नाही तर तुम्हाला जीवन जगण्याची कला शिकवत असते. रेकी फक्त शिकायची नसते तर ती तुम्हाला जीवन जगण्याची कला शिकवते. तुम्ही कशा प्रकारे तुमचं जीवन जगू शकता. ओके. आणि आणखी मला काय, आणखी काय सांगायचं राहिलं? झालं आपलं पूर्ण फर्स्ट लेवलचे इथे कोर्स संपलेला आहे. ओके. चला तर मला ऐकून कुणाची काही प्रश्न नाही आहेत? इथपर्यंत क्लिअर आहे सगळ्यांना? नाही ना? ओके. चला मग आपण सेकंड लेवल मध्ये ऍडमिशन घेणाऱ्यांचे स्वागत आहे. आणि ज्यांनी नाही घेतलं तरी त्यांच्या जीवनामध्ये सुद्धा सगळं चांगलंच घडो हीच ईश्वरचरणी प्रार्थना आहे माझी.
मिनिट. कोणी काय बोलले का? मेसेज दिसलं का? टाइम काय असेल? टाइम मी सांगते मॅम तुम्हाला आपल्या ग्रुपवर. वेळ तसं. ओके. चला तर. आणि सर्व व्हिडिओ जर तुम्हाला रिपीट करायचे असेल तर आपल्या युट्यूब चॅनलची लिंक, युट्यूब चॅनल तुम्हाला माहितीच आहे, प्रिशा डिवाइन हिलिंग सेंटर या नावाचं आपलं युट्यूब चॅनल आहे. तिथे तुम्ही जाऊन सगळे व्हिडिओज तुम्ही बघू शकता. फर्स्ट लेवलचे सगळे व्हिडिओज तिथे आपण अपलोड करत असतो. ओके. आणि वेलकम सेकंड लेवलला यासाठी जे येणारे आहे त्यांचं खूप खूप वेलकम आहे. आणि चला, मला ऐकून घेतलं यासाठी मी तुम्हा सर्वांची खूप खूप आभारी आहे. दिव्य रेकी शक्ती तुमच्या आयुष्यामध्ये परमसुख, समाधान, आरोग्य आणि दीर्घायुष्य प्रदान करो हीच ईश्वरचरणी प्रार्थना. हीच ईश्वरचरणी प्रार्थना. थँक यू, थँक यू, थँक यू, थँक यू सो मच.